So our next unit is elements of IMC part 2. त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट मार्केटिंग, पब्लिक रिलेशन अँड पब्लिसिटी, पर्सनल सेलिंग असे 3 पॉइंट बघणार आहोत. पहिला पॉइंट आहे डायरेक्ट मार्केटिंग. Direct marketing is a sales technique involving contact with potential customers from companies trying to sell products. डायरेक्ट मार्केटिंग ही सेल्सची टेक्निक आहे की ज्याच्यामुळे पोटेन्शियल कस्टमरशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो आणि कंपनी त्यांना डायरेक्टली प्रोडक्ट जे आहे तर ते सेल करते. तर डायरेक्ट मार्केटिंगचे मीडियम जर बघायचे झाले तर आपण त्याच्यासाठी ईमेल्स आहेत किंवा मेसेजेस आहेत, टेलिफोन आहेत, टेलिकॉलिंग आहे, तर हे कन्सिडर करू शकतो. डायरेक्ट मार्केटिंगची डेफिनेशन आहे an interactive system of marketing which use one or more advertising media to affect a measurable response or transaction at any location. The role of direct marketing in the IMC program बघूया. पहिलं आहे advertising. Direct marketing is in itself a form of advertising. हा एक ऍडव्हर्टायझिंगचा फॉर्म आहे डायरेक्ट मार्केटिंग म्हणजे. त्याच्यानंतर म्हणजे प्रिंट मीडिया प्रिंट आहेत, मेल्स आहेत किंवा टेलिव्हिजन आहे, हा डायरेक्ट ऑफर करतं त्यांना रिस्पॉन्ड करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे इम्प्रूव्ह पब्लिक रिलेशन्स. डिरेक्टली कन्झ्युमरशी इंटरॅक्शन झाल्यामुळे त्यांच्यातलं रिलेशन आहे, त्यांच्यातलं बॉन्ड आहे तर तो स्ट्रॉंग होतो, चांगला बॉन्ड जनरेट होतो. जनरेट सेल्स. डायरेक्ट मार्केटिंग मुळे मॅक्झिमम सेल्स होतो. नेक्स्ट आहे एन्करेज सेल्स प्रमोशन. सेल प्रमोशन मध्ये कंपनीच्या जर काही ऑफर्स असतील, कॉन्टेस्ट असतील तर त्या सुद्धा कस्टमरला कन्व्हे केल्या जातात. त्याच्यानंतर आहे सपोर्ट मीडिया. बाकीचे जे सपोर्टिंग सिस्टीम आहे, बाकीचे जे मीडिया मिक्स आहे तर त्यांना सपोर्टिव्ह रोल प्ले करतं. त्याच्यानंतर आहे इन्क्रीजेस कस्टमर कॉन्फिडन्स. कारण डायरेक्ट मार्केटिंग मध्ये कस्टमरशी इंटरॅक्ट करताना त्यांच्या क्वेरीज असतात, डाऊट्स असतात तर ते इझिली क्लिअर केले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे हेल्प्स टू डिरेक्टली कम्युनिकेट विथ कस्टमर्स. त्यांच्याशी डिरेक्टली कम्युनिकेशन केलं जातं. त्याच्यानंतर आहे एन्करेजेस कस्टमर टू परचेस दी प्रोडक्ट. त्यांना कन्व्हिन्स केलं जातं, त्याच्यासाठी तर डायरेक्ट मार्केटिंग केलं जातं ना. त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ डायरेक्ट मार्केटिंग. पहिलं आहे रेज ब्रँड अवेअरनेस. ब्रँड अवेअरनेस जो आहे तर तो केला जातो, त्याच्यासाठी डायरेक्ट मार्केटिंग कॅम्पेन केले जातात. त्याच्यानंतर बिल्ड लॉयल कस्टमर्स. जे एक्झिस्टिंग कस्टमर आहे तर ब्रँड अवेअरनेसमुळे असेल किंवा क्वालिटी इन्हान्समेंटमुळे त्यांना रिमाइंड केल्यामुळे एक्झिस्टिंग कस्टमर जो आहे तर त्याचा रिपिटेटिव्ह सेल जो आहे तर तो लॉयल कस्टमर म्हणून तो कन्वर्ट होणार आहे, शिफ्ट होणार आहे. त्याच्यानंतर आहे इम्प्रूव्ह कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. कस्टमरशी असलेलं रिलेशन आहे, त्यांच्याशी असलेला बॉन्ड जो आहे तर तो इम्प्रूव्ह होणार आहे. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड रिटेन्शन. कस्टमरचे डाऊट्स, क्वेरीज सॉल्व्ह केल्यामुळे त्यांचे जे सॅटिस्फॅक्शन आहे तर ते जास्त असणार आहे. त्याच्यामुळे कस्टमर काय करणार आहे, त्याच कंपनीचे प्रोडक्ट परचेस करणार आहेत. त्याच्यानंतर आहे सेल्स अँड लीड जनरेशन. सेल्स अँड लीड जनरेशन मध्ये डायरेक्ट मार्केटिंग मध्ये कस्टमर तुम्हाला रेफरन्सेस देतात की हे प्रोडक्ट अजून कोण यूज करू शकेल, किंवा जर एखादा सेल पर्सन जरी गेला असेल एखाद्याच्या घरी तर तो फक्त त्या एका घरातच डेमो देतो का, तर नाही. त्या घरातले जे असतात म्हणजे समजा लेडीज रिलेटेड प्रोडक्ट असतील, म्हणजे ब्युटी प्रोडक्ट असतील किंवा हाऊस होल्ड प्रोडक्ट असतील तर त्या हाऊसवाईफ काय करतात की फक्त एकाच घरात त्याचं डेमॉन्स्ट्रेशन होत नाही, म्हणजे एकाच व्यक्तीसाठी, तर ते आजूबाजूच्या लोकांना पण बोलवतात त्या डेमोसाठी.
म्हणजे ह्या काळात लीड जनरेशन आहेत, त्यातला पोटेन्शियल कस्टमर जे आहेत तर ते वाढवून दिले गेले. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड ROI दॅट इज मेजरेबल. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती मेजरेबल असते. त्याच्यानंतर आहे कंपोनंट्स ऑफ डायरेक्ट मार्केटिंग. पहिलं आहे डिलिव्हर अ कंपाइलिंग सेल्स मेसेज. सेव्हरल एलिमेंट्स गो इनटू क्रिएटिंग अ कंपेलिंग सेल्स मेसेजेस. अटेन्शन सीक करणारे मेसेज जे आहेत तर ते डिलिव्हर केले जातात. त्याच्यानंतर आहे फॉलोअप लीड्स प्रॉम्प्टली टू अट्रॅक्ट अँड एंगेज द प्रॉस्पेक्ट अटेन्शन. फॉलोअप लीड्स जे आहेत की जे तुमचं प्रोडक्ट परचेस करू शकतात किंवा तुमच्या प्रोडक्ट मध्ये त्यांनी इंटरेस्ट दाखवलाय तर त्या कस्टमरला चा फॉलोअप घेणं गरजेचं आहे की त्यांना ते प्रोडक्ट हवंय का, त्यांना त्याच्याबद्दल डाऊट आहेत का, किंवा जर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील तर किंवा इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट असतील तर त्याच्यावर जर काही इन्स्टॉलमेंट पेमेंट वगैरे असेल तर ते सुद्धा सजेस्ट करता येऊ शकतं त्यांना. त्याच्यानंतर आहे प्रमोट ब्रँड. ब्रँड प्रमोशनसाठी तर मार्केटिंग करत असतात. तर त्याच्यामुळे कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये त्याचा पण एक फायदा होतो. नर्चर दी न्यू कस्टमर रिलेशनशिप. जो नवीन कस्टमर त्यांचा बनतो तर त्याच्याशी रिलेशनशिप त्यांना डेव्हलप करता येतं. इंटिग्रेट अँड सिंक्रोनाइज ऑनलाईन अँड ऑफलाईन डायरेक्ट मार्केटिंग. ऑनलाईन आणि ऑफलाईन सेल जो आहे तर तो डायरेक्ट मार्केटिंगमुळे करता येऊ शकतो. जसं की एखादा सेल्स पर्सन जर डेमो दाखवत असेल तर तो ऑनलाईन साईट वरून पण हे प्रोडक्ट ऑर्डर करता येईल कंपनीच्या, तर हे पण दाखवतो. जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन झाल्यानंतर त्याच्यात ते प्रॅक्टिकली दाखवतो कसं ऑर्डर करायचं किंवा कुठली साईट आहे ते. त्याच्यानंतर आहे टूल्स ऑफ डायरेक्ट मार्केटिंग. डायरेक्ट मार्केटिंगचे टूल्स काय आहे तर पहिलं टूल आहे डायरेक्ट मेल कॅटलॉग. जे कॅटलॉग्स म्हणजे आता आपण सोप्या भाषेत बघायचं झालं तर ब्राउचर्स जे आहेत तर ते डिरेक्टली सेंड केले जातात. तर त्याच्यात पण डिफरंट टाइप्स आहेत. पहिलं आहे प्रिंट कॅटलॉग. प्रिंटेड फॉर्म मध्ये असलेले कॅटलॉग. आता जे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत तर त्याचे कॅटलॉग्स येतात, ठीक आहे. त्यांच्या कंपनीचे असलेले जितके प्रोडक्ट्स आहेत तर ते त्याच्यामध्ये असतात, कॅटलॉग असतो तो. त्याच्यानंतर ऑनलाईन आहे तर हा प्रिंटेड फॉर्म मध्ये कॅटलॉग आहे. दुसरा ऑनलाईन फॉर्म मध्ये जो तुम्हाला मेलवर येणार आहे. त्याच्यानंतर आहे सिंगल कंपनी कॅटलॉग. एकाच कंपनीचा त्यांच्याच प्रोडक्ट्सचा असलेला कॅटलॉग. कंपनी कुठले प्रोडक्ट सेल आउट करते. त्याच्यानंतर आहे मल्टिपल कंपनी कॅटलॉग. मग हा कॅटलॉग सेम किंवा स्पेसिफिक ब्रँडसाठी बनवला जातो, पण मल्टिपल कंपनीचे प्रोडक्ट्स जे आहेत तर ते त्याच्यामध्ये असतात की जेणेकरून कन्झ्युमरला ते अनालाइज करता येईल. ऍडव्हान्टेजेस ऑफ कॅटलॉग मार्केटिंग बघितलं तर एन्श्युअर दॅट इंटरेस्टिंग कस्टमर्स रिस्पॉन्ड टू द कंपनीज ऑफर और विजिट देअर रिटेल आउटलेट्स. कॅटलॉग बघितल्यानंतर इंटरेस्टेड कस्टमर जे आहेत तर ते काय करणार आहेत, आउटलेटला रिटेल आउटलेटला व्हिजिट करणार आहेत, काहीतरी रिस्पॉन्ड करणार आहेत. त्याच्यानंतर आहे आयडिया अबाउट द कंपनीज ऑफरिंग, की कंपनी काय काय प्रोडक्ट ऑफर करते याची त्यांना एक बेसिक इन्फॉर्मेशन, एक आयडिया येते. त्याच्यानंतर फ्युचर रेफरन्ससाठी ते तो कॅटलॉग यूज करू शकतात. त्याच्यानंतर आहे लिंक बिटवीन द कंपनी अँड कन्झ्युमर्स. त्या कॅटलॉगमुळे त्यांच्यामध्ये एक लिंक जनरेट होते, कारण ते प्रोडक्ट यूज करणारा जर कन्झ्युमर असेल तर तो इझिली त्याचे बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत कंपनीचे ते पण ऑर्डर करू शकणार आहे. त्याच्यानंतर स्टार्टअप अँड स्मॉल फर्म्स इन्व्हॉल्व सेटिंग अप एक्सपेन्सिव्ह मार्केटिंग अँड सेलिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स. स्टार्टअप अँड स्मॉल फर्म्स ॲज इट डज नॉट इन्व्हॉल्व सेटिंग अप एक्सपेन्सिव्ह मार्केटिंग अँड सेलिंग इन्फ्रास्ट्रक्चर. जे स्टार्टअप आहेत किंवा स्मॉल फर्म आहेत तर त्यांना एक्सपेन्सेस स्पेंड करता येणार नाहीयेत मार्केटिंग किंवा सेलिंगवर, तर त्यांच्यासाठी हा कॅटलॉग हा एक ऍडव्हान्टेज आहे. डिसएडव्हान्टेज बघायचं झालं तर पहिला आहे कॅटलॉग इज एक्सपेन्सिव्ह. कॅटलॉग एक्सपेन्सिव्ह आहेत. कंपनी मे फेल इन प्रोव्हाइडिंग प्रॉम्प्ट डिलिव्हरी ऑफ प्रोडक्ट.
कॅटलॉग मध्ये अवेलेबल असलेले प्रोडक्ट्स जे आहेत तर त्याची डिलिव्हरी जी आहे तर ती वेळेत होऊ शकेल किंवा ते स्टॉकमध्ये अवेलेबल असतील त्यावेळेला असं होणार नाही, त्याची पॉसिबिलिटी पण आहे. त्याच्यानंतर कॉम्पिटिटर्स कॅन इझिली कॉपी दी प्रॉडक्ट ऑफरिंग ऑफ दी कंपनी. कॉम्पिटिटर जे आहेत तर कॅटलॉग कॉपी करू शकतात, त्यांच्या ऑफर्स कॉपी करू शकतात. त्याच्यानंतर आहे टाइम कन्झ्युमिंग अँड डिफिकल्ट. टाइम कन्झ्युमिंग आहे कॅटलॉग मेंटेन करणं पण आणि अपडेट करणं पण. नेक्स्ट आहे डायरेक्ट रिस्पॉन्स मीडिया. डायरेक्ट रिस्पॉन्स मीडियामध्ये आपण वेब पेज कन्सिडर करू शकतो. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इट इज ट्रॅकेबल किंवा डायरेक्ट रिस्पॉन्स मीडिया असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्विक रिप्लाय मिळतो. जर तुम्ही मेल सेंड करताय तर त्याच्यात इंटरेस्टेड असलेले कस्टमर तुम्हाला रिप्लाय करतात. इट इज ट्रॅकेबल, कुठल्या लोकेशन वरून रिप्लाय आलाय किंवा कुठला कन्झ्युमर आहे, त्याचा इंटरेस्ट काय आहे, तर तो इझिली ट्रॅक करता येऊ शकतो. त्याच्यानंतर इट इज मेजरेबल, किती जणांनी साईटला व्हिजिट केलंय, किती जणांनी क्वेरीज विचारल्यात, तर हे मेजर करता येऊ शकतं. इट uses compelling headlines and sell copies, strong interest to their chosen prospect. It uses attention grabbing headlines with strong sell copies, that is salesmanship in print. The salesmanship in print हे हेडलाईन असलेली कॉपीज जर सेंड केल्या जात असतील, डिस्ट्रीब्यूट केल्या जात असतील, तर त्याच्यात असलेले त्याच्यात इंटरेस्टेड असलेले कॅन्डिडेट काय करणार आहेत, लगेच अप्रोच करणार आहेत, रिस्पॉन्ड करणार आहेत. त्याच्यानंतर आहे इट टार्गेट्स स्पेसिफिक ऑडियन्स ऑर निच. स्पेसिफिक ऑडियन्सला टार्गेट करता येऊ शकतं. जसं की समजा करिअर अपॉर्च्युनिटीज असतील तर त्याच्या रिक्वायरमेंट ज्या सांगितल्या जातात किंवा कॅन्डिडेटचे जे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा त्याचे बेसिक्स, एज्युकेशन, क्वालिफिकेशन डिटेल्स जे असतात तर त्याच्यामुळे ते पर्सन इझिली अप्रोच करू शकतात. स्पेसिफिक ऑडियन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इट मेक्स अ स्पेशल ऑफर. स्पेशल ऑफर आपण देऊ शकतो. आता हे पॅन्डेमिक मध्ये बरेच लोकांनी ऑनलाईन सेमिनार घेतले, ऑनलाईन वर्कशॉप घेतले, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल स्पेशल ऑफर्स ठेवल्या की आत्ता जर ह्या 2 तासामध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये या सेमिनार मध्ये तुम्ही या प्रोडक्ट साठी जर प्रोडक्ट जर परचेस करत असाल तर तुम्हाला एवढा डिस्काउंट मिळेल किंवा या ऑफर मध्ये मिळेल एक्सेट्रा. हा क्विक रिस्पॉन्स साठी असलेल्या ह्या ऑफर आहेत. त्याच्यानंतर आहे इट डिमांड्स अ रिस्पॉन्स. कारण रिस्पॉन्स मीडिया आहे, डायरेक्ट रिस्पॉन्स मीडिया आहे, तर ऑफकोर्स ते इन रिटर्न डिमांड रिस्पॉन्स जे आहे तर ते एक्सपेक्ट करणार आहेत. त्याच्यानंतर आहे मल्टी स्टेप शॉर्ट टर्म फॉलोअप. मल्टी स्टेप आहे त्याच्यामध्ये आणि फॉलोअप जो आहे तर तो शॉर्ट टर्म असणार आहे. त्याच्यात मल्टी स्टेप अशासाठी की रिस्पॉन्स तुम्हाला कुठल्या पद्धतीचा मिळतोय आणि तो कसा मिळतोय, त्याच्यानंतर तुम्ही जे त्याच्यावर रिव्हर्ट करताय तर त्याला पुन्हा रिस्पॉन्स मिळतोय की नाही, आणि मग फॉलोअप तुम्ही तेवढाच मेंटेन करू शकता. त्याच्यानंतर आहे मेंटेनन्स फॉलोअप ऑफ अनकवर्ड लीड्स. अनकवर्ड लीड्स ज्या आहेत तर त्यांचा फॉलोअप घेता येऊ शकतो टू टर्न इनटू आवर कस्टमर्स. त्याच्यानंतर अकाउंटेबिलिटी आहे, कारण डायरेक्ट रिस्पॉन्स मार्केटिंग जेव्हा केलं जातं तेव्हा ते हायली अकाउंटेबल असतात, हायली इथिकल वेने सेलिंग करत असतात. Advantages of direct response media. First, a return on investment easily calculated. Effectiveness of advertising over a time. Produce high sales. आता जसं वर्कशॉपचं एक्झाम्पल घेतलं, ऑनलाईन वर्कशॉपचं, तर त्या वर्कशॉप नंतर त्या पर्सनचा किती सेल झाला
तर ते इझिली कॅल्क्युलेट करता येणार आहे, त्याचा इफेक्टिव्हनेस असणार आहे ऍडव्हर्टाइजमेंटवर. त्याच्यानंतर किती सेल जनरेट झाला, अवेअरनेस सुद्धा झाला, बरोबर आहे. सेल जनरेट नसेल झाला बाकीच्यांना, तर 100 पैकी 20 जणांनी परचेस केलं प्रोडक्ट, पण 80 जणांना त्या प्रोडक्ट बद्दल कळलं तरी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डिसएडव्हान्टेजेस, की फोकस ऑन शॉर्ट टर्म रिझल्ट. शॉर्ट टर्म रिझल्ट वर फोकस केलं जातं, हे लॉंग टर्म साठी नाहीये. त्याच्यानंतर आहे इझी टू ओव्हरलुक दी लॉंग टर्म निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस ऑफ ओव्हर प्रॉमिसिंग. डायरेक्ट रिस्पॉन्स मध्ये ओव्हर प्रॉमिसिंग केलं जाऊ शकतं, त्याच्यामुळे लॉंग टर्म साठी ते ह्याच्यामुळे ओव्हर प्रॉमिसिंगमुळे डिसएडव्हान्टेज ठरू शकतो. त्याच्यानंतर आहे कॅन लिमिट दी सेल्स पोटेन्शियल. थर्ड पार्टीचं जे पोटेन्शियल आहे तर त्याच्या सेल्सवर लिमिटेशन येऊ शकतात. इंटरनेट हे डायरेक्ट मार्केटिंगचं टूल आहे. ठीक आहे. आता इंटरनेटवर आता तुम्ही सोशल मीडिया जे आहे, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, तर त्याच्यावर पण ऍडव्हर्टाइजमेंट बघता, किंवा वेबसाईट्स असतील, ई कॉमर्स साइट्स आहेत काही. तर हे इंटरनेट हे मीडियम आहे. आता ऍडव्हान्टेजेस जर बघायचे झाले त्याच्यात, तर कम्युनिकेशन, की फास्टेस्ट कम्युनिकेशन मीडियम आहे हे इंटरनेट. म्हणजे तुम्हाला जस्ट एका क्लिकवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. पुढचं इन्फॉर्मेशन हा पण पॉइंट आहे, की एखाद्या प्रॉडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती इन्फॉर्मेशन पण तुम्हाला इझिली अवेलेबल होते. लर्निंग आहे, प्रॉडक्ट कसं यूज करायचंय तर त्याचे व्हिडिओज किंवा ते कसं यूज केलं गेलं पाहिजे ह्याच्या गाईडलाईन्स सुद्धा त्याच्यावर अवेलेबल असतात. एंटरटेनमेंटचं मीडियम आहे, त्याच्यामुळे मोस्ट पॉप्युलर आहे. सोशल नेटवर्क आहे, आणि सोशल नेटवर्किंग साइट्स जे आहेत तर त्या इंटरनेटमुळे कनेक्टेड आहेत. ई कॉमर्स आहेत, ऑनलाईन साइट्स ज्या आहेत, तर त्याचा यूज होतो. त्याच्यावर मनी ट्रान्झॅक्शन करता येऊ शकतं इझिली. डिसएडव्हान्टेजेस जर बघितलं इंटरनेटचा, तर इन्फॉर्मेशन लॉस, की तुम्ही एखाद्या अकाउंट नंबर किंवा पासवर्ड आहे तर तो विसरू शकता, तो डिस्ट्रॉय होऊ शकतो. स्पॅम मेल्स येत असतात तुम्हाला. त्याच्यानंतर व्हायरस अटॅक होऊ शकतो. काही वेबसाईटना, किंवा त्या वेबसाईट सिक्युअर नसतील तर त्यांना व्हिजिट केल्यानंतर, त्याच्यानंतर किंवा स्पॅम मेल्स आल्यानंतर. त्याच्यानंतर व्हर्च्युअल वर्ल्ड आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर किती ट्रस्ट ठेवायचा. आता साधं जर बघायला गेलं, की ई कॉमर्स साइट्सवर तुम्हाला जर तुम्ही कपड्यांचे जेव्हा फोटो बघता, तर त्याच्या खाली नोट लिहिलेली असते, की त्याच्या लाईट इफेक्ट्स पण आहेत, तर त्याच्यामुळे एक्झॅक्ट मटेरियल किंवा एक्झॅक्ट कलर तर तसाच असेलच असं नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे ऍक्च्युअल आणि व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये फरक असणार आहे. त्याच्यानंतर आहे टेलिमार्केटिंग. टेलिमार्केटिंग मध्ये डायरेक्ट मार्केटिंगचा फॉर्म आहे हा. डायरेक्ट कॉल केले जातात, लोन साठी असेल, क्रेडिट कार्ड साठी असेल. ठीक आहे, हे एक्झाम्पल सांगते. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ टेलिमार्केटिंग काय आहे, तर गॉज दी कस्टमर्स लेवल ऑफ इंटरेस्ट इन दी प्रोडक्ट ऑर सर्व्हिस, की इमिजिएटली समजतं की त्या कस्टमरचा इंटरेस्ट आहे की नाही त्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस मध्ये. त्याच्यानंतर रिच अ लार्ज ऑडियन्स विथ टेलिमार्केटिंग, लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स पर्यंत पोहोचता येऊ शकते इझिली. लिमिटेशन आहे, ब्लॉक टेलिमार्केटिंग अटेम्प्ट्स आउट ऑफ कॉलिंग लिस्ट. आपण बरेच असे कॉल जे आहेत तर ते ब्लॉक लिस्टला टाकतो. त्याच्यामुळे त्या कन्झ्युमरशी कम्युनिकेट करणं इझी होत नाही. त्याच्यानंतर आहे मोर कस्टमर फ्रेंडली मार्केटिंग मेथड्स. टेलिमार्केटिंग पेक्षा पण बाकीच्या मेथड्स ज्या आहेत, बाकीच्या मार्केटिंग मेथड्स इझी आहेत, कस्टमर फ्रेंडली मेथड आहेत. त्याच्यानंतर लॉज जे आहेत तर त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो टेलिमार्केटिंगवर. आता आपल्याला आपण जे सिम कार्ड यूज करतो ज्या कंपन्यांचे, तर
त्या कंपन्यांचे सुद्धा आपल्याला कॉल येत असतात. त्यांच्या वेगवेगळ्या ऑफर्स असतात किंवा त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट असतात. ठीक आहे. वेगवेगळे प्रॉडक्ट इन द सेन्स की वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतात की ज्यांना त्या सेल करायच्या असतात. तर ते त्यांचे एखाद्या कस्टमरला किती कॉल यावेत ह्याच्यावर पण रिस्ट्रिक्शन्स आहेत, लॉज आहेत. त्याच्यामुळे डिस्टर्ब कस्टमर जो आहे तर तो डिस्टर्ब झाला नाही पाहिजे. ठीक आहे. आणि फोर्स करता येणार नाही त्यांना त्या टेलिमार्केटिंग थ्रू, की फक्त इन्फॉर्मेशन देता येईल. त्याच्यानंतर हे लॉज आहेत तर ते पण एक त्यांचं लिमिटेशन आहे. त्याच्यामुळे कॉस्टली ट्रेनिंग आहे टेलिमार्केटिंग आणि त्यांना समोरच्या पर्सनशी शांतपणे बोलावं लागतं आणि कन्व्हिन्स पण करावं लागतं तेवढ्याच वेळात. त्याच्यानंतर अल्टरनेट मीडिया इव्हॅल्युएशन ऑफ इफेक्टिव्हनेस ऑफ डायरेक्ट मार्केटिंग. तर अल्टरनेट मीडियम जे आहेत तर त्याचा इफेक्टिव्हनेस आहे तर ट्रॅडिशनल आणि न्यू मीडिया जे आहेत तर त्याचा इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएट केला जातो. त्याच्यानंतर आहे पब्लिक रिलेशन्स. Public relation is the practice of managing the spread of information between the individual or an organization and the public. शॉर्ट मध्ये बघायला गेलं तर ऑर्गनायझेशन, पब्लिक आणि इंडिव्हिज्युअल या तिघांना जोडणारा एक बॉन्ड आहे. त्याला आपण पब्लिक रिलेशन म्हणतो, की ज्याच्या थ्रू इन्फॉर्मेशन जी आहे तर ती पास केली जाते. तर पब्लिक रिलेशन मध्ये आपण बऱ्याचदा कस्टमर सर्व्हिसेस ज्या आहेत, ठीक आहे, तर कस्टमरच्या कंप्लेंट्स असतील, डाऊट्स असतील तर आपण कस्टमर सर्व्हिसेसना कॉल करतो आणि त्यांना ते विचारतो, त्यांना त्या कंप्लेंट्स देतो आणि ते त्या रिझॉल्व्ह करतात. म्हणजे ते काय करतात, पब्लिक रिलेशन मेंटेन करतात त्या कंपनीचा आणि त्या कस्टमरचा. द रोल ऑफ पब्लिक रिलेशन इन IMC. तर पॉप्युलर मार्केटिंग टूल आहे, कारण कन्झ्युमरशी चांगलं रिलेशन मेंटेन केलं असेल, इंटरॅक्शन असेल तर सेल जो आहे किंवा कन्झ्युमर रिटेन्शन जे आहे तर ते हाय असणार आहे. ब्रँड प्रमोशनल टूल आहे. त्याच्यानंतर कन्झ्युमर रिटेन्शन सांगितलं. रिलेशनशिप बिटवीन द फर्म अँड इट्स पब्लिक मेंटेन होतं, बेनिफिशियल असतं त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आहे PR इज कन्सिडर्ड अ मार्केटिंग कम्युनिकेशन फंक्शन. PR जो आहे तर तो मार्केटिंग कम्युनिकेशन फंक्शन म्हणून कन्सिडर केला जातो आणि तो कंपनीची इमेज जी आहे तर ती मार्केट करत असतो. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस ऑफ PR, क्रेडिबिलिटी, ते रिस्पॉन्सिबिलिटी घेतात, ठीक आहे, डाऊट्स असतील तर क्लिअर करतात, ऑर्गनायझेशनची बाजू मांडत असतात आणि कन्झ्युमरचं पण ऐकून घेत असतात की त्यांना काय प्रॉब्लेम आहे किंवा त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात. त्याच्यानंतर आहे कॉस्ट, व्हेरी लो कॉस्ट आहे पब्लिक रिलेशन साठी. त्याच्यानंतर अवॉइडन्स ऑफ क्लटर, मिसमॅनेजमेंट जी आहे तर ती अवॉइड केली जाते, क्लटर इलिमिनेट केले जातात. लीड जनरेशन, जर पब्लिकशी रिलेशन मेंटेन केले गेले असतील तर लीड जनरेट होते, माउथ पब्लिसिटी करतं तुमचं एक्झिस्टिंग कस्टमर असेल तो. त्याच्यानंतर ॲबिलिटी टू रीच स्पेसिफिक ग्रुप पर्यंत तुम्हाला इझिली पोहोचता येऊ शकतं. छोट्या ऍडव्हर्टाइजमेंट्स असतील किंवा टार्गेटेड ऑडियन्स मधला एखादा ग्रुप तुम्हाला टार्गेट करता येऊ शकतो. त्याच्यानंतर इमेज बिल्डिंग, कंपनीची इमेज जी आहे तर ती PRच्या हातात असते, कारण तो फेस व्हॅल्यू असतो, ठीक आहे. मार्केटिंग पर्सनल किंवा सेल्स पर्सनल जे आहेत तर ते काय असतात, कंपनीचे PR असतात.
त्याच्यानंतर डिसएडव्हान्टेजेस बघायला गेलं तर पोटेन्शियल फॉर नॉट कंपेलिंग दी कम्युनिकेशन प्रोसेस, ही सगळे आधी सांगते, मग आपण डिस्कस करू. क्लटर ऑफ कमर्शियल्स, देन PR, clutter of commercials, PR efforts are never associated with their sponsors, may also have mismanagement and lack of coordination with the marketing department. Marketing and PR departments operate independently. There is a danger of inconsistent communications. Okay. आता डिसएडव्हान्टेज जर बघायचं झालं तर कम्युनिकेशन प्रोसेस जी आहे तर ती सोपी प्रोसेस नाहीये. पोटेन्शियल कस्टमर पर्यंत इझिली रीच होता येऊ शकत नाही. त्याच्यानंतर मिसमॅनेजमेंट होऊ शकतं कमर्शियल ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये किंवा कमर्शियल मार्केटिंग मध्ये. त्याच्यानंतर मार्केटिंग टीम आणि PR टीम ह्याच्यामध्ये मिसकम्युनिकेशन होऊ शकतं. हे मिसकम्युनिकेशन जे आहे तर ते पुढे जाऊन खूप जास्त कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागू शकते. समजा मार्केटिंग टीमचे पॉलिसीज वेगळे, मार्केटिंग टीमच्या पॉलिसीज, त्यांचे प्रॉमिसेस जर त्यांनी वेगळे डिसाइड केले आणि जर PR ने काही ओव्हर प्रॉमिसिंग केलं असेल, त्यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन झालं डिपार्टमेंटमध्ये, तर पुढे त्यांना कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागू शकतात. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ पब्लिक रिलेशन. PR फॉर जनरल कम्युनिकेशन. जनरल कम्युनिकेशन मध्ये म्हणजे सेल्स मध्ये PR यूज केले जाऊ शकतात. साध्या रिटेल शॉप मध्ये पण जे सेल्स पर्सन असतात तर ते सुद्धा PR चाच रोल प्ले करतात. त्याच्यानंतर आहे PR फॉर कम्युनिटी रिलेशन. सोसायटी मध्ये एक रेप्युटेशन आणि गुडविल क्रिएट करण्यासाठी PR वर्क करतात. त्याच्यानंतर PR फॉर हेल्थ कम्युनिकेशन. प्रोडक्ट्स जे आहेत तर ते प्रोडक्ट्स हेल्दी आहेत, सुटेबल आहेत, त्यासाठी वर्क करतात. आता हेल्थ कम्युनिकेशन मध्ये आपण जर बघायला गेलं तर MR बघतो आपण. MR PR चा रोल प्ले करतात, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे PR अँड मीडिया रिलेशन्स. मीडियाला कुठल्या न्यूज रिलीज करायला सांगायच्यात, ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे, प्रेस रिलीज किंवा न्यूज लेटर्स जे आहेत तर त्यासाठी त्यांच्याशी रिलेशन मेंटेन करणं. त्याच्यानंतर PR अँड गव्हर्नमेंट रिलेशन. गव्हर्नमेंट जे काही प्रोसिजर्स आहेत त्यांच्याकडून जे अप्रुव्हल्स घ्यायचे तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफिशियल्सशी रिलेशन मेंटेन करावे लागतात. त्याच्यानंतर आहे PR अँड इन्व्हेस्टर रिलेशन. इन्व्हेस्टर्स जे आहेत तर ते आपले स्टेक होल्डर्स आहेत. तर त्याच्यामुळे आणि त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमुळे आपला बिझनेस रन होत असतो. तर त्याच्यामुळे त्यांच्याशी प्रॉपर रिलेशन मेंटेन करणं, त्यांना हवं असलेली इन्फॉर्मेशन वेळेवर देणं, त्यांचे डाऊट्स क्लिअर करणं. त्याच्यानंतर आहे PR अँड कस्टमर रिलेशन. PR अँड कस्टमर रिलेशन जे कस्टमरशी डिरेक्टली कम्युनिकेट केलं जातं. त्यांचे डाऊट्स असतील, क्वेरीज असतील किंवा त्यांच्या कंप्लेंट्स असतील तर त्या रिझॉल्व्ह करणं. त्याच्यानंतर टूल्स फॉर पब्लिक रिलेशन. पहिले आहे मीडिया टूर. मीडिया टूर मध्ये वेगवेगळे मीडिया यूज केले जातात. मग इंटरनेट हे मीडियम यूज केलं गेलं तर त्याच्यामध्ये व्हिडिओज किंवा AV ज्या आहेत तर त्या बनवल्या जातात रिगार्डिंग दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट. त्याच्यानंतर न्यूज चॅनल मध्ये किंवा टेलिव्हिजनवर येऊन रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत तर त्या प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन देतात. रेडिओवर सुद्धा त्याच पद्धतीने इन्फॉर्मेशन दिली जाते. त्याच्यानंतर आहे न्यूज लेटर्स. स्पेसिफिक टॉपिकवर किंवा स्पेसिफिक प्रॉडक्ट बद्दल न्यूज लेटर्स जे आहेत त्याच्या युटिलिटी बद्दल, कॅरेक्टरिस्टिक बद्दल कम्प्लीट डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते.
त्याच्यानंतर इव्हेंट्स अँड फंक्शन्स ऑर्गनाईज केले जातात. गॅदरिंग्स आहेत, पार्टीज आहेत, स्पेशल इव्हेंट्स आहेत, ते स्पॉन्सर केले जातात किंवा अरेंज केले जातात. त्याच्यानंतर आहे स्पीकिंग एंगेजमेंट. त्याच्यामध्ये टार्गेटेड ऑडियन्स जे आहे तर त्यांचे जर इंटरेस्ट असेल, त्यांनी इंटरेस्ट शो केला असेल, त्यांची इन्क्वायरी असेल तर त्यांना अप्रोच केलं जातं. त्याच्यानंतर आहे एम्प्लॉई इंटरॅक्शन ऑन रेग्युलर बेसिस. एम्प्लॉईशी रेग्युलर बेसिसवर इंटरॅक्शन केलं जातं. मग ते मेल असेल, नोटिसेस असतील, सर्क्युलर्स असतील, टेलिफोन असेल. त्याच्यानंतर चॅरिटी और कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या सुद्धा ऍक्टिव्हिटीज केल्या जातात की जे सोशल फिलॉन्थ्रॉपिक अप्रोच मध्ये आपण कन्सिडर करतो. ब्लॉगिंग आहे, ब्लॉग्स वरून अपडेटेड इन्फॉर्मेशन दिली जाते. सोशल मीडिया मार्केटिंग आहे, सोशल मीडियावरून मार्केट केलं जातं त्या कंपनीच्या प्रोडक्ट्स बद्दल, त्याच्या युटिलिटी बद्दल, त्याच्या पॉझिटिव्ह फीडबॅक बद्दल. त्याच्यानंतर अदर टूल्स मध्ये आपण रिटर्न मटेरियल अबाउट द ऑर्गनायझेशन अँड इट्स टॉप पीपल. रिटर्न मटेरियल जे आहे तर ते प्रिंट केलं जातं किंवा ई मीडिया थ्रू सर्क्युलेट केलं जातं त्या ऑर्गनायझेशन बद्दल किंवा त्या टॉप पीपल, टॉप लेवल मॅनेजमेंटच्या पर्सन बद्दल. त्याच्यानंतर ऑडिओ रिलीजेस और व्हिडिओ रिलीजेस आर प्री रेकॉर्डेड मेसेजेस डिस्ट्रीब्युटेड टू व्हेरियस मीडिया चॅनल्स. ऑडिओ किंवा व्हिडिओ मेसेजेस जे आहेत तर ते डिस्ट्रीब्युट केले जातात. त्याच्यानंतर आहे मेट रिलीजेस. स्मॉल लोकल पेपर्स जे आहेत तर त्याच्यामध्ये आर्टिकल्स दिले जातात किंवा वेबसाईट प्रेस रूम आहे, वेबसाईट वर सुद्धा कम्युनिकेट केलं जातं, त्याच्यावर अपडेट दिले जातात. त्याच्यानंतर आहे मॅनेजिंग PR आणि त्याची प्रोसेस आहे प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, इव्हॅल्युएशन अँड रिसर्च. रिसर्च ही फर्स्ट फेज आहे टू आयडेंटिफाय द नीड्स ऑफ कम्युनिटी इन द ऑर्गनायझेशन्स एरिया ऑफ एक्सपर्टाईज. मग त्याच्यामध्ये स्वॉट अनालिसिस केलं जातं. एकतर कम्युनिटीचे एक्सपेक्टेशन काय आहेत, ऑर्गनायझेशनचे एक्सपेक्टेशन किंवा ऑर्गनायझेशनच्या पॉलिसी ज्या आहेत तर त्या दोन्ही एकत्र फुलफिल झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी रिसर्च केला जातो. कुठल्या PR प्रॅक्टिसेसमुळे जास्त कन्झ्युमर्स अट्रॅक्ट होतील. तर त्याच्यात स्वॉट अनालिसिस केलं जातं, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स, कारण मल्टिपल मीडियम्स त्याच्यामध्ये यूज केले जातात. त्याच्यानंतर आहे प्लॅनिंग, की प्लॅनिंग मध्ये कशा पद्धतीने कन्झ्युमर पर्यंत पोहोचायचंय, त्यांच्याशी कसं कम्युनिकेट करायचंय. त्याच्यामध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळे असू शकतात. एखाद्या कंपनीची इमेज जी आहे तर ती डाऊन झाली असेल किंवा त्याच्याबद्दल प्रॉब्लेम असेल तर ती इमेज बिल्डअप करण्यासाठी PR प्रॅक्टिसेस वेगळ्या असतील, सेल करण्यासाठी PR प्रॅक्टिसेस वेगळ्या असणार आहेत किंवा कॉन्फ्लिक्ट किंवा क्रायसिस मॅनेजमेंटच्या PR प्रॅक्टिसेस, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळे असणार आहेत. अकॉर्डिंगली त्यांना प्लॅन करावं लागतं. त्याच्यानंतर आहे इम्प्लिमेंटेशन. प्लॅनिंग जे आहे तर ते इम्प्लिमेंट करणं. आणि नेक्स्ट आहे मॉनिटरिंग. मॉनिटरिंग मध्ये एक्सपेक्टेड रिझल्ट जे आहेत तर ते मॅच करत नसतील, मीट करत नसतील तर ते मिळण्यासाठी तुमच्या प्लॅन मध्ये चेंजेस करावे लागू शकतात. किंवा काही प्रॉब्लेम्स किंवा हर्डल्स जर असतील प्लॅन एक्झिक्युशन मध्ये तर ते रिमूव्ह करायला लागू शकतात. आणि नेक्स्ट आहे इव्हॅल्युएशन, की एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल रिझल्ट तुम्हाला काय मिळतात. नेक्स्ट आहे पब्लिसिटी. पब्लिसिटी मध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीने पब्लिसिटी केली जाते, प्रमोशन्स केले जातात. ठीक आहे. तर त्याच्यात पब्लिसिटीचं एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर सेलिब्रिटी जे आहेत तर ते वेगवेगळ्या गोष्टी करतात पब्लिसिटीसाठी. तर कधी लुक चेंज करून किंवा
त्यांचे फोटोज पोस्ट करून असेल किंवा काही कॅप्शन्स मुळे पब्लिसिटी ते मिळवून देत असतात. मग ते त्यांच्या रिगार्डिंग एखाद्या प्रोजेक्ट बद्दल ते असतं. ठीक आहे. तर बेनिफिट्स ऑफ पब्लिसिटी जर बघितलं, एकतर ही स्ट्रॅटेजी शॉर्ट टर्म आहे. ठीक आहे. बेनिफिट्स जर बघायचे झाले तर पब्लिसिटी इज हायली क्रेडिबल. त्याच्यानंतर आहे इंडोर्स बाय द मीडियम जे आहेत तर ते खूप जास्त अट्रॅक्ट होतात, फोकस होतात त्या पब्लिसिटीवर. त्याच्यानंतर हाय न्यूज व्हॅल्यू अँड दी फ्रिक्वेन्सी. न्यूजला खूप व्हॅल्यू येते, फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती हाय असते. त्याच्यानंतर न्यूज किंवा पीपल जे आहेत तर ती ही इन्फॉर्मेशन पास ऑन करतात. एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर मराठी नाटक, तर त्यांनी पब्लिसिटी जी होती तर ती वेगळ्या पद्धतीने केली होती की ते नाटक चर्चेत राहावं, लोकांना त्याच्याबद्दल एन्थुझियाझम वाटायला पाहिजे, इंटरेस्ट वाटायला पाहिजे. तर दादा एक गुड न्यूज आहे नावाचे बोर्ड त्यांनी पुण्याभर लावले. ठीक आहे. आणि मग नंतर 2 दिवसानंतर त्यांनी ते काय आहे हे नंतर पुढे आणलं. तर दादा एक गुड न्यूज आहे नावाचं नाटक होतं. म्हणजे ही पब्लिसिटी इव्हेंट आहेत, पब्लिसिटी स्टंट्स आहेत हे. त्याच्यानंतर आहे लिमिटेशन्स ऑफ पब्लिसिटी. त्याच्यानंतर लॅक ऑफ कंट्रोल, की त्याच्यावर काहीच कंट्रोल नाहीये. त्या पब्लिसिटी सोशल मीडियावर किंवा ब्लॉग्सवर सर्क्युलेट होत असतात. टायमिंग आहे तर ज्या न्यूज किंवा आता तुम्ही बरेचसे पोस्ट असतील, व्हिडिओ जे असतील तर ते कंटिन्युअसली सर्क्युलेट होताना बघता. त्याला टाइम लिमिट नाही त्याच्यावर, कारण कंट्रोलच नाहीये. आणि अॅक्युरेसी ऑफ इन्फॉर्मेशन, अॅक्युरेट इन्फॉर्मेशन त्याच्यातून मिळत नाही. कारण त्याच्यावरचा कंट्रोल जो आहे तर तो लॉस झालेला असतो. टाइप्स ऑफ पब्लिसिटी बघायचं झालं तर पोस्टर, जसं मी आता एक्झाम्पल दिलं नाटकाच्या ऍडव्हर्टाइजमेंटचं, तर ते त्यांनी त्याच्यात पोस्टर यूज केलेलं. त्याच्यानंतर आहे टेबल टेन्स. टेबल टेन्स मध्ये टेबल टेन्स शुड बी मेड ऑफ थिक अँड हेवी ग्रेड ऑफ पेपर अँड विल स्टँड फर्म. टेन्स जे बनवले जातात तर ते त्याच्यावर प्रिंटेड फॉर्म मध्ये असतं. त्याच्यानंतर आहे इन्व्हिटेशन्स, जे क्रिएटिव्ह इन्व्हिटेशन असतील. त्याच्यानंतर आहे कॅलेंडर्स वर सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट असतात. ऑनलाईन मीडियम आहे, ऑनलाईन मीडियम वर सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचे पोस्टर्स किंवा फोटोज बघायला मिळतात. सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर असे इमेजेस किंवा सर्क्युलेट होताना दिसतात. बिलबोर्ड्स आहेत, बॅनर्स आहेत, वर्ड ऑफ माउथ आहे, थोडक्यात माउथ पब्लिसिटी. तर हे सगळे टाइप्स आहेत पब्लिसिटीसाठीचे. नेक्स्ट आहे स्पॉन्सरशिप. स्पॉन्सरशिप मध्ये आपण इव्हेंट स्पॉन्सरशिप कन्सिडर करतो. ठीक आहे. बऱ्याचदा ऐकलं असेल की जे अवॉर्ड फंक्शन होतात किंवा रियालिटी शोज असतात तर ते स्पॉन्सर्ड बाय सो अँड सो कंपनी किंवा पार्टनर कंपनी, मीडिया पार्टनर असे ते नावं घेतात. ठीक आहे. म्हणजे त्या कंपनीने त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप दिलेली असते. ठीक आहे. किंवा त्याच्यातला पर्टिक्युलर एरिया त्यांनी तो स्पॉन्सर केलेला असतो. मीडिया पार्टनर म्हणजे मीडियाच्या रिलेटेड सगळा जो खर्च असेल तर तो त्यांनी केलेला असतो. किंवा फूड पार्टनर, ठीक आहे, रिफ्रेशमेंटचा सगळा खर्च त्यांनी केलेला असतो. अशा पद्धतीने स्पॉन्सरशिप इव्हेंट, मग त्याच्यामध्ये स्पोर्ट इव्हेंट सुद्धा असतात किंवा काही कॉन्टेस्ट असतात. इसेन्शियल ऑफ गुड स्पॉन्सरशिप मध्ये आपण बघतो की thoroughly understand what the marketers has to offer, prepare a list of potential sponsors, shortlist all people who can sponsor the necessary program, develop trust with the sponsor, establish the sponsorship marketing objectives,
decide on quantitative and qualitative aspect to measure the sponsorship success, ascertain the value of the sponsor and explore the available options. स्पॉन्सरशिप जर बघायला गेलं तर एकतर मार्केटर काय ऑफर करतात, त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत, त्यांच्यावरचा ट्रस्ट जो आहे तर तो बिल्ड होतो. त्याच्यानंतर त्यांच्याशी असलेले रिलेशन्स जे आहेत तर ते चांगले बिल्ड होतात. न्यू कस्टमर जे आहेत तर ते अट्रॅक्ट होतात त्यांचे प्रोडक्ट्स बघून. त्याच्यानंतर आहे मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह आहे स्पॉन्सरशिप म्हणजे shortlisted all people who can sponsor the necessary program मॅनेज करताना त्या पर्टिक्युलर एरिया मधले स्पॉन्सर्स जे आहेत तर ते शॉर्टलिस्ट केले जातात त्या एरिया मधले. ठीक आहे. दांडिया सारखे इव्हेंट का असे ना, मग त्याच्यामध्ये सुद्धा स्पॉन्सरशिप शोधली जाते. नेक्स्ट आहे इव्हेंट स्पॉन्सरशिप. इव्हेंट स्पॉन्सरशिप मध्ये आपण ऑटो रेसिंग असेल, गोल्फ आहे, टेनिस आहे, रनिंग आहे, प्रोफेशनल स्पोर्ट्स टीम आहेत, ऑलिम्पिक टीम्स आहेत, तर त्यांना स्पॉन्सरशिप दिली जाते. त्यांच्या त्या जर्सीवर त्या कंपनीचा लोगो असतो. ठीक आहे. कॉज ऑफ स्पॉन्सरशिप जर बघितलं तर कॉज ऑफ स्पॉन्सरशिप इज अन इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ ओव्हरऑल स्पॉन्सरशिप अँड इन्क्लुड्स अमालगम ऑफ पब्लिक रिलेशन, सेल्स प्रमोशन अँड कॉर्पोरेट फिलॅन्थ्रॉपी. त्याच्यात ते 3 ऑब्जेक्टिव्ह जे आहेत तर ते फुलफिल करतात स्पॉन्सरशिप मधून, की एकतर पब्लिक रिलेशन मेंटेन करतात, पब्लिकच्या मनातले त्यांची इमेज बिल्डअप करतात, सेल प्रमोशन करतात, त्यांच्या प्रोडक्टचं प्रमोशन ते करत असतात डिरेक्टली इनडायरेक्टली, आणि कॉर्पोरेट फिलॅन्थ्रॉपी म्हणून ते स्पॉन्सरशिप शो करतात. नेक्स्ट आहे पर्सनल सेलिंग. पर्सनल सेलिंग मध्ये आपण सेल्स पर्सन कन्सिडर करू शकतो आणि हा डायरेक्ट सेलिंगचाच पार्ट आहे. आपण बऱ्याचदा पर्सनल सेलिंग बद्दल बोललोय. त्याच्यानंतर आहे फीचर्स ऑफ पर्सनल सेलिंग बघूया. पर्सनल फॉर्म पर्सनला, इंडिव्हिज्युअलला समजून त्याच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन मग त्याला ते प्रोडक्ट जे आहेत तर ते ऑफर केलं जातं किंवा त्याच्या ते प्रोडक्ट कस्टमाइज केलं जातं. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ रिलेशनशिप. पर्सनल सेलिंगमुळे बायर आणि सेलर मध्ये रिलेशनशिप बिल्ड होते. फॉर एक्झाम्पल रिटेल शॉपर आणि कंझ्युमर और बायर. त्याच्यामुळे आपले नेहमीचे रिटेल शॉप जे आहेत तर ते ठरलेले असतात. त्याच्यानंतर आहे क्रिएटिव्ह आर्ट. त्याच्यामध्ये समोरच्या पर्सनला कशा पद्धतीने कन्व्हिन्स केलं गेलं पाहिजे तर हे आर्ट आहे तर ते डेव्हलप केलं जातं. ओरल कन्व्हर्सेशन आहे पर्सनल सेलिंग मध्ये. प्राइस, कलर, शेप, डिझाईन, मेथड या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रोडक्ट बद्दलच्या एक्सप्लेन केल्या जातात, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं जातं. त्याच्यानंतर क्विक सोल्युशन ऑफ क्वेरीज. काही क्वेरीज डाऊट्स असतील तर त्याच्यावर क्विक सोल्युशन दिलं जातं, इझिली रिझॉल्व्ह केल्या जातात. रिसिप्ट ऑफ ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ऍडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा दिली जाते की प्रोडक्ट और सर्व्हिसेस यूज करताना कुठली काळजी घेतली पाहिजे ती. त्याच्यानंतर त्याच्यात जर काही प्रॉब्लेम आला तर तो कसा सॉल्व्ह करता येईल किंवा तुम्हाला इझिली हेल्प कशी किंवा रिपेअर कुठून कसा मिळेल. त्याच्यानंतर आहे इन्व्हॉल्व रिअल सेल, की हा ऍक्च्युअल सेल साठी यूज केला जातो पर्सनल सेलिंग. त्याच्यानंतर रोल ऑफ पर्सनल सेलिंग इन IMC.
पहिला आहे परस्युडिंग प्रॉस्पेक्ट कस्टमर जे आहेत तर त्यांना त्यांच्याशी कम्युनिकेट केलं जातं की जेणेकरून ते तुमचे बायर होतील. त्यांना कन्व्हिन्स केलं जातं प्रॉस्पेक्ट कस्टमर्सना. त्याच्यानंतर सेलिंग कॉम्प्लेक्स प्रोसेस. सेलिंग ही जी कॉम्प्लेक्स प्रोसेस जी आहे तर ती परफॉर्म केली जाते थ्रू डेमॉन्स्ट्रेशन. एक्सप्लेन केलं जातं त्या प्रोडक्ट बद्दल. त्याच्यानंतर आहे मॅनेजिंग दी सेल्स सायकल. सायकल मॅनेज केली जाते. पर्सनला त्या प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन दिली जाते. त्याचे युटिलिटी कॅरेक्टरिस्टिक सांगितल्या जातात. पर्सनचं माइंड चेंज केलं जातं कन्व्हिन्स करून की जेणेकरून तो ते प्रोडक्ट परचेस करेल. फायनल डिसिजन त्यांचा परचेसिंगचा होतो आणि मग ते प्रोडक्ट सेल होतं. त्याच्यानंतर आहे डेव्हलप कस्टमर रिलेशनशिप. जर सेलिंग आणि कम्युनिकेशन जर प्रोसेस चांगली असेल, सक्सेसफुल असेल तर कस्टमरशी असलेलं रिलेशनशिप जे आहे तर ते हेल्दी रिलेशनशिप राहणार आहे. चांगलं रिलेशन मेंटेन होणार आहे. पुढच्या वेळेला त्याला ते प्रोडक्ट परचेस करायचे असतील किंवा बाकीचे प्रोडक्ट परचेस करायचे असतील तर तो त्याच सेल्स पर्सन कडे जाणार आहे किंवा त्याला कॉल करणार आहे. ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस ऑफ पर्सनल सेलिंग आहे कन्व्हेज मोर इन्फॉर्मेशन. जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जी आहे तर ती दिली जाते. त्याच्यानंतर आहे सुपेरियर इम्पॅक्ट ऑन कन्झ्युमर्स. पर्सनल सेलिंगचा फेस टू फेस कम्युनिकेशनमुळे सुपेरियर इम्पॅक्ट राहतो कन्झ्युमरवर. त्याच्यानंतर आहे ऑडियन्स अँड रिसीव्ह इमिजिएट फीडबॅक मिळतो ऑडियन्स कडून. त्याच्यानंतर आहे परसिव्हिव्ह इम्पॅक्ट. आणि नेक्स्ट आहे न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट साठी सुद्धा त्यांना आयडियाज मिळतात. आणि इनडायरेक्टली सर्वे सुद्धा करता येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे लिमिटेशन्स ऑफ पर्सनल सेलिंग. लिमिटेड रीच आहे पर्सनल सेलिंगचा, कारण असे किती पर्सन हायर करणार आणि ते किती प्रॉस्पेक्ट कस्टमर पर्यंत पोहोचणार. त्याच्यानंतर हाय कॉस्ट इन्व्हॉल्ड आहे. एक्सपेन्सिव्ह मेथड आहे, कारण जितके पर्सन हायर करणार त्यांची कॉस्ट, त्यांची ट्रॅव्हलिंग कॉस्ट, त्यांची डेमॉन्स्ट्रेशन कॉस्ट, त्यांचा ट्रॅव्हलिंग टाइम, बोनसेस, कमिशन. त्याच्यानंतर आहे सेलिंग प्रोसेस. ची स्टेप्स ज्या आहेत तर त्या पहिले आहे प्रॉस्पेक्टिंग, प्री अप्रोच, प्रेझेंटेशन अँड डेमॉन्स्ट्रेशन, मीटिंग और हँडलिंग ऑब्जेक्शन्स, क्लोजिंग दी सेल्स अँड फॉलोअप. या प्रॉस्पेक्टिंग मध्ये जर बघायचं झालं तर टार्गेटेड कस्टमर, पोटेन्शियल कस्टमर कोण आहेत मार्केटमध्ये की जे तुमचे प्रोडक्ट परचेस करू शकतात, ते तुमचे प्रॉस्पेक्ट कस्टमर. प्री अप्रोच मध्ये त्या त्या कस्टमर पर्यंत ती इन्फॉर्मेशन जी आहे प्रोडक्ट बद्दलची किंवा सर्व्हिसेस बद्दलची तर ती कन्व्हे करणं प्री अप्रोच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी इंटरेस्ट शो केला किंवा त्यांचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये असायला हवा या पद्धतीनेच त्यांच्याशी बोललं पाहिजे, ती इन्फॉर्मेशन दिली पाहिजे जेणेकरून त्यांना अप्रोच करता येईल, त्यांचा इंटरेस्ट असेल. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन अँड डेमॉन्स्ट्रेशन मध्ये त्या प्रोडक्टला प्रेझेंट केलं जातं. ते प्रोडक्ट कसं यूज करायला पाहिजे, ते कसं हँडल केलं पाहिजे याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं जातं. त्याच्यानंतरची स्टेप जी आहे की त्याच्यात जर त्यांना काही डाऊट्स किंवा क्वेरीज असतील तर त्या हँडल केल्या जातात, त्यांना आन्सर्स दिली जातात. त्याच्यानंतर आहे क्लोजिंग दी सेल, म्हणजे प्रॉस्पेक्ट जो आहे तर तो तुमचा कस्टमर म्हणून कन्वर्ट होतो, कारण तो तुमचं प्रोडक्ट जे आहे तर ते परचेस करतो. प्रोडक्ट परचेस केल्यानंतर प्रोसेस इथेच थांबत नाही. आफ्टर सेल्स सर्व्हिस जी आहे तर ती प्रोव्हाइड करायला लागते आणि म्हणून लास्ट स्टेप जी आहे तर ती आहे फॉलो. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आहे आपला इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनल सेलिंग. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे, टू वे कम्युनिकेशन होतं, त्याच्यामुळे त्याची इफिशियन्सी हाय असते. पर्सनल अटेन्शन
दिलं जातं. कस्टमरला त्याच्या इंडिव्हिज्युअल नीड कन्सिडर केल्या जातात. डिटेल डेमॉन्स्ट्रेशन दिलं जातं. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी टू अदर प्रमोशनल टूल्स, बाकीचे प्रमोशनल टूल्स जे आहेत तर ते कॉम्प्लिमेंटरी दाखवले जातात. फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन जर म्हणजे एखाद्या कंपनीचे समजा 5 प्रॉडक्ट असतील, तर सेल्स पर्सन जेव्हा समोरच्या पर्सनला ते प्रॉडक्ट दाखवत असतो, त्या 5 पैकी त्याला एकच प्रॉडक्ट परचेस करायचं असेल, तरी सुद्धा बाकीच्या 4 प्रॉडक्ट बद्दलची इन्फॉर्मेशन आणि डेमॉन्स्ट्रेशन त्याला कॉम्प्लिमेंटरी दिलं जातं. जेणेकरून इन फ्युचर त्याला जर ते प्रॉडक्ट परचेस करायचे असतील, तर तो त्याला कॉन्टॅक्ट करेल. त्याच्यानंतर इमिजिएट फीडबॅक मिळतो. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल सर्व्हिस दिली जाते. त्याच्यामुळे पर्सनल अटेन्शन आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन जे आहे तर ते हाय असतं. फ्लेक्झिबिलिटी असते प्रेझेंटेशनमध्ये. समोरचा कस्टमर कसा आहे, त्याचा ॲटिट्यूड, बिहेवियर कसं आहे, त्याच्यावरून प्रेझेंटेशन जे आहे तर ते डिसाईड केलं जातं. त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी येते. त्याच्यानंतर कस्टमरचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो सेल्स पर्सनच्या प्रेझेंटेशनवरून, त्याच्या प्रॉमिसेसवरून, त्याच्या डाउट्स अँड क्वेरीज रिझॉल्व्ह केल्यामुळे, आणि ट्रिपल रिवॉर्ड. आणि सेल्स पर्सन जो आहे तर त्याला बेनिफिट काय होणार आहे की त्याला इन्सेंटिव्ह मिळणार आहे, सॅलरी मिळणार आहे. कंपनीचं बेनिफिट काय आहे की त्यांचं प्रॉडक्ट सेल आउट झालंय, आणि कस्टमरचं बेनिफिट काय आहे की त्याला चांगलं प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस परचेस करता आलेत. त्याच्यानंतर आहे इम्प्रूव्ह इमेज ऑफ दी ऑर्गनायझेशन. सेल्स पर्सन जर बॅड इमेज किंवा मिसअंडरस्टँडिंग रिमूव्ह करू शकत असेल, चांगले प्रॉडक्ट सेल करत असेल, कंपनी चांगले प्रॉडक्ट ऑफर करत असेल, तर मार्केटमध्ये त्यांची इमेज चांगली बिल्ड होणार आहे.